हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अक्षजाज ब्लॉग्स. अक्षजाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज हरतालिका आहे हो आणि मी खूप छान रेडी झाली आहे पूजेसाठी. तुम्ही बघू शकतात, एकदम ट्रेडिशनल असा लुक केलाय मी. मला कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते. आणि मी पूजेसाठी ताट रेडी केलाय. तर ताटामध्ये मी 5 फळं, पत्री, पंचामृत, हळदी कुंकू, पाणी, फुलं, परत देवींची ओटी भरण्यासाठी खण, बांगड्या, टिकलीचं पॅकेट, वस्त्र. तर ते जागृती चालली आहे पूजेसाठी. तर मी पण चाललोय दर्शनाला पण मंदिरामध्ये. हे पण येतात माझ्यासोबत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मकर संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये आमचं मंदिर बघितलं असेल. खालीच मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. तर आता तिकडे चाललोय पूजेसाठी. तुम्हाला तिकडचं पण दाखवतो क्लिप्स. आणि काल रात्री बसून ती मेहंदी काढत होती. मेहंदी दाखव तुझी. कालच्या ह्याच्यात दिसेल तुम्हाला. कालचा रात्रीचा व्हिडिओ घेतला आहे मी. तर काल रात्री 1-1:30 वाजेपर्यंत मेहंदी काढत होती जागृती आणि मला पण जागवलं होतं. तर ती मेहंदी तुम्ही पटकन बघून घ्या काय आहे ते कन्व्हर्सेशन. तोपर्यंत आम्ही मंदिरात जाऊन येतो. हे बघा ही काय करते, मेहंदी काढते. आणि आता किती वाजले मी तर तुम्हाला दाखवतो. आता वाजले बरोबर 12 आणि हिचं काय चाललंय बघा. हो, मला टाइम नाही मिळाला. टाईम नाही मिळाला मग रात्री बसून करायचं का. 12 वाजलेत आणि मेहंदी काढायचं चालू आहे. आणि शाणी आहेस, मला बोलली ना तुला मेहंदी काढता येते. मला खरंच नाही येत मेहंदी. मी त्याच्यासाठी स्टिकर आणले ते. अच्छा असं आहे काय. ते काय ते बॅक साईड साठी. हे काय नाही, असं चिपकवायचं आणि त्याच्यावर मेहंदी लावायची. हे बघा माझ्या मेहंदीची फिनिशिंग तरी आहे का. मी असंच टाइमपास करते. काय एवढं की करायचंच आहे, मेहंदी काढलीच पाहिजे. मला कधीपासून काढायची होती मेहंदी. ॲक्च्युली उद्या हरतालिका आहे, तर उपवास आहे. म्हणजे उपवास सुरू झाला. 12 वाजले आता. तर उद्या पूजा वगैरे करणार जागृती. तर त्याआधी आता रात्री मेहंदी काढते. 1 hour later. झाली का काढून रांगोळी. अरे रांगोळी फुलतोय. मेहंदी हां तेच ते नाही, सॉरी वेगळं आहे. पण मी रांगोळी बोललो चुकून. झाली का काढून. काढते, दाखव सर्वांना. सध्या तरी एवढी काढून झाली. स्टिकर फक्त बॅक साईडला यूज केले आणि हिला काढणं अजूनपर्यंत माहित नव्हतं. फर्स्ट टाइम काढली आहे रांगोळी. एवढं टॅलेंट असताना नवऱ्याला सांगितलं नाही टॅलेंट आहे. ॲक्च्युली तिचं ड्रॉइंग चांगलं आहे, मला माहिती आहे. ती ड्रॉइंग खूप चांगलं काढते. तिचं एक बुक आहे, मी तुम्हाला कधी दाखवेन. ठीक आहे, एवढं काही खास नाही आहे. आर्टिस्ट आहे माझी बायको. येस, ड्रॉइंग खूप मस्त आहे. मंडल आर्ट असतं ते खूप चांगलं काढते ती. तर छान ड्रॉइंग आहे. कधीतरी बघू, तुम्हाला दाखवतो मी. बघा ना, नेमकं इथे पुढच्या साईडला चांगली आली आहे. मागच्या साईडला माझा फिनिशिंग येत नाही म्हणून मी स्टिकर आणलं लावायला. त्याचा काय उपयोग झाला नाही. उपयोग झाला, पण मागच्या साईडला नेमकी माझी खराब होते रांगोळी मेहंदी. तुमच्यामुळे मी पण रांगोळी बोलायला लागली आहे. असं असतं सोबत राहण्याचे परिणाम. गाईज फायनली माझी मेहंदी काढून झाली आहे. तुम्ही बघू शकता. काढून झाली पण आता किती वाजलेत माहिती आहे का. आता वाजलेत 1:15 आणि आता काढून झाली आहे. आणि सकाळी लवकर पण उठायचं आहे पूजेसाठी. मी एक्सपर्ट नाही आहे ना, म्हणून मला खूप टाईम लागला मेहंदी काढायला. ॲक्च्युली मला दोन्ही हातावर काढायची होती, पण आता कंटाळा येतोय मला मेहंदी काढायला. नाही पण चांगली काढली. नाईस. चलो उद्या भेटूया. फुल डे उपवास आहे. रात्री पण काय नाही, काहीच नाही खाणार. काहीच नाही, फक्त तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि तुम्ही मस्त जेवण करणार आहे. नवरा पण चांगला मिळाला तुला. एक चान्स नाही सोडत. स्वतःचं कौतुक खरी गोष्ट आहे, पण ही फॅक्ट आहे. खरी गोष्ट आहे.
तर माझी खूप छान पूजा झाली आहे. तुम्ही बघू शकतात इथे खूप छान परिसर आहे आणि मंदिरात आम्हाला खूप छान सोय करून दिली होती पूजा करण्यासाठी. तर आणि स्पेशल थँक्स टू यू, तुम्ही मला हेल्प धन्यवाद, केल्याबद्दल धन्यवाद. काल रात्री पण आणि आता पण. खरंच पुण्य पुण्य लागेल मला. हो. ते सांग ना काय? पिंड ते कसलीच ते पिंड कसली बनवली वाळूची होती? पिंड असते. हां ते सांग जरा. अच्छा हां. तर हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड तयार करतात आणि त्यावर त्या वाळूच्या पिंडीची पूजा करतात आणि सोबतच पार्वती माता आणि त्यांची सखी असं त्या दोघींची सुद्धा पूजा करतात. तर अशा प्रकारे आम्ही खूप छान पूजा केली आहे. हरतालिका पूजा मातेची. झाली व्यवस्थित. हो. तर आणि आता आजच्या दिवशी आज संध्याकाळपासून संपूर्ण परिसर दुमदुमणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की बाप्पा येत आहेत. तर खूप छान वाटणार आहे. आता हे 8-10 दिवस असतात ना, 10 दिवस खूप छान असतात, खूप मस्त वाटतं. हो. मंगलमय वातावरण असतं, हो. सगळीकडे ढोल ताशे आणि खूप मस्त वाटतं. आता दुपारनंतर संध्याकाळनंतर सगळे ढोल ताशे वाजायला सुरुवात होईल आणि खूप छान वाटणार आहे. तर गणपती बाप्पांचं स्वागत सर्व ठिकाणी छान होईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर ह्या नोटवरती आपण ब्लॉग एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि कमेंट करायला विसरू नका. येस. पूजा कशी झाली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नक्की करा. हो. आम्ही- पूजेमध्ये थोडी गडबड होत होती कारण सवय नाही आहे आणि ॲक्च्युली एक्झॅक्ट नक्की कशी पूजा करायची ते पण माहिती नाही आहे. तर त्याच्यामुळे मला जसं जमलं माझ्या परीने मी केली पूजा. येस. बाकी मला आईनी पण गाईड केलं की कशी पूजा करायची, कारण त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा. तर त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला पूजा. चलो व्लॉग एंड करतोय. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक थँक्यू केअर. सो मच. बाय आणि बाय. सबस्क्राईब करा. आमचे व्लॉग्स फॅमिली व्लॉग्स असतात, सगळे बघू शकतात. तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी आनंद घ्या आमच्या व्लॉगचा. थँक्यू.